नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 11व्या म्हणजे कुंभ राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्याचे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आनंद आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग माहिती करून घेऊया. हा मार्च महिना आपल्या कुंभ राशीसाठी नक्की काय बरं सूचना देतोय, चांगल्या वाईटच्या काही. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा ग्रह आहे शुक्र. हा मार्च महिन्याच्या 25 तारखेपर्यंत कुंडलीच्या धनस्थानातून आणि त्यानंतर कुंडलीच्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह बुध हा कुंडलीच्या पहिल्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. शुक्र हा मीन या त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहयोगांचा अभ्यास आणि लाभ म्हणजे महत्वाचे व्यवहार, सरकारी क्षेत्रातील संबंधित व्यवहार, कामकाज, बँकिंग क्षेत्रातील व्यवहार, महत्वाच्या चर्चा, महत्वाच्या संबंधित व्यक्तींच्या गाठीभेटी अशा सर्व व्यावहारिक गोष्टी सुरळीतपणे यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी हा संपूर्ण महिना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना शुभ व अनुकूल अशी साथ देणारा असणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्या कामाची आखणी या महिन्यात करून आपल्याला चालायचं आहे. तर काहींना ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध, रवी हे ग्रह शुभ स्थितीमध्ये आहेत किंवा शुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे, त्यांना हे व्यवहार अगदी सहजरित्या घडून येताना सुद्धा अनुभवायला मिळते. तर शुक्र ग्रहाचा शुभ परिणाम म्हणजे नवनवीन आर्थिक स्रोत आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करताना दिसते. विशेष करून कुटुंबातून आर्थिक लाभ उत्तम राहतील, तर कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केलेले प्रयत्न सफल होताना दिसतील. एकंदरीत काय तर कौटुंबिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा चांगल्या पद्धतीने आणि अर्थाने होते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळतील, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगला अवश्य महत्त्व द्या आणि लक्ष ठेवून या संधीचा लाभ घ्या. या महिन्यामध्ये मंगळ आणि शनी या ग्रहांचा सुद्धा प्रभाव अनुकूल राहील. त्यामुळे ज्यांच्या कामाचा, व्यवसाय, उद्योगाचा संबंध सरकारी क्षेत्राशी आहे त्यांनी सरकारी अनुदान, सरकारी लाभाच्या योजना, सरकारी कामाची टेंडर यावर अवश्य लक्ष द्यायचं आहे. लाभ होण्याचे संकेत मोठ्या प्रमाणात आहेत. तरीही महिन्याचा पहिला 15 14 मार्च पर्यंत सरकारी नियम व सरकारी अधिकारी वर्ग यांच्याशी संबंध जोडताना काळजी घेऊन व्यवहार करावेत, नाहीतर क्षुल्लक कारणावरून चांगल्या व्यवहारात बिनसू शकतं आणि व्यवहार अडचणीत येऊ शकतो. जी मंडळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, पॉवर, गाड्यांचं चार्जिंग स्टेशन, गाड्यांचं गॅरेज, गाड्यांचे सुटे भाग, इंजिनिअरिंग, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम तसेच मल्टीमीडिया, दागिने, ज्वेलरी, महागडे फर्निचर, वस्त्र, मेडिकल अशा कार्यक्षेत्राशी संबंधित कार्यात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा महिना कामाच्या व आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम राहील. मात्र ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र, बुध, मंगळ आणि रवी हे ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतील किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू असेल, त्यांना मात्र आर्थिक लाभ मिळवताना अडचणींना मोठ्या प्रमाणात सामोरं जाऊ लागणार आहे. तर काहींना सरकारी नियमांचा फटका बसू शकतो आणि म्हणून सावधानता वाढवायची आहे. विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रह परीक्षेतील अपेक्षित यशप्राप्तीसाठी शुभ असणार आहे. तेव्हा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्या. आपल्या गुरुजनांचं योग्य असं मार्गदर्शन घ्या. शेत जमीन, बांधकामाची जमीन, घरासाठीचे फर्निचर किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी, दागदागिने यांच्या खरेदीसाठी हा महिना अनुकूल राहील. जुन्या घराच्या विक्रीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सुद्धा अवश्य या महिन्यात आपण मंडळी प्रयत्न करायला हरकत नाही. तसेच नवीन घराच्या खरेदीसाठी किंवा नवीन घरात गुंतवणुकीसाठी हा महिना शुभ राहील. आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक त्यांचे निर्णय घ्यायचे असल्यास हा महिना अनुकूल अशी साथ देईल.
दुसरा पंधरवडा वैवाहिक जीवनाचा आनंद वाढवणारा राहील. तरीही एकमेकांच्या विचारांचा आदर राखून महत्त्वाचे निर्णय घ्या वैवाहिक जीवनामध्ये. शुक्र आणि गुरु ग्रहाचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी, विवाह जुळवण्यासाठी शुभ राहील. तरीही विवाह जुळवताना सुद्धा समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा योग्य तो आदर मात्र राखायचा आहे. नाहीतर जुळून आलेले नातेसंबंध थोड्यासाठी बिघडवू शकतात. थोडक्यात काय, हा महिना गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नवीन व्यवहार, नवीन संबंध, प्रेमसंबंध, विवाह, संतती, धार्मिक आणि मंगल कार्य यासाठी अनुकूल असणार आहे. आरोग्याच्या संदर्भात पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष, रक्तन्यूनता, हृदयविकार या संदर्भात जरा जास्त काळजी घ्यायची आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी यावर लक्ष द्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी माहिती करून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. म्हणजे हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता आपल्या राशीला फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, FMCG, पॉवर, इन्फ्रा, ऑटो, स्टील हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. योग्य जाणकारांचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेत आहोत ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जरा अजून समजायला आणि अनुभवायला सोपे जातील. या महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 मार्च आरोग्य आणि विरोधकांच्या कारवाईवरती दुर्लक्ष करू नका, सावध राहा असं सांगणारा आहे. तर पुढचे 3 दिवस 2, 3, 4 मार्च व्यावसायिक निर्णय, कोर्ट कचेरीचे निर्णय, विवाहाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल. नवीन गाठीभेटी आणि महत्त्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता. 5-6 मार्च महत्त्वाचे व्यवहार या काळात जरा सांभाळून करावे लागेल. कामाच्या ठिकाणी वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आणि शक्यतो महत्त्वाच्या ठिकाणी मौन बाळगा. 7 ते 13 मार्च हे 7 दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अतिशय उत्तम. तर महत्त्वाचे निर्णय आपण या काळात अवश्य घेऊ शकता. तसेच धार्मिक कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, वडिलोपार्जित विषयातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दलचे निर्णय घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. कार्याला भाग्याची साथ या काळात उत्तम मिळेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, तर कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार यांच्याकडून मनासारखी साथ मिळताना दिसेल. नोकरदार मंडळींना हे दिवस शुभ राहतील. 14, 15, 16 मार्च पुढचे 3 दिवस थोडंसं काळजीने आणि संयमाने वागायचे आहेत. आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध या विषयामध्ये सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत. 17 ते 22 मार्च हे पुढचे 6 दिवस नवीन उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ राहतील. त्यामुळे महत्त्वाची नवीन आणि मोठे कार्य आणि निर्णय योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन करून घेऊ शकता. काही चांगल्या संधी आणि बातम्या या काळात अनुभवायला मिळतील. त्यामुळे लक्ष ठेवा. मानसन्मान, प्रतिष्ठा वाढवणारे दिवस असतील. 23-24 मार्च घरातील छोट्या मोठ्या तक्रारींवरून मानसिक ताणतणाव थोडे जास्त वाढतील. मात्र घरासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी आवर्जून करू शकता. 25-26 मार्च विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक यावर अवश्य लक्ष द्या. यश मिळवून देणारा कालखंड. 27, 28, 29 मार्च आरोग्याच्या तक्रारींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मार्च शुभ परिणाम दाखवणारे दिवस. महत्त्वाची कामं अवश्य या काळात प्लॅन करू शकता. तर मंडळी, ही होती 31 दिवसांची मार्च महिन्याच्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती. अवश्य नियोजन करा. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची आणि महादेवाची उपासना वाढवायची. यासाठी रोज ओम नमः शिवाय ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप प्रत्येकी 1 माळ आवर्जून करा. कालभैरव अष्टक आणि संकटनाशक गणपती स्तोत्र याचं पठणही सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या कुंभ राशीची या मार्च महिन्यातील संपूर्ण माहिती.
माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ नेहमीच शेअर करत राहा. आणि हो, आवडला असेलच लाईक करायला विसरू नका. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. लवकरच आपण प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करतो आहे. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजे 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ₹151 फोन पे करून ग्रंथ आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची व काही महत्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख, मेरुश्री यंत्र, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागवू शकता. अर्थात त्यासाठी आधी व्हॉट्सअप करा, त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या सुद्धा बसवलेल्या आहेत. मंडळी, याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर असा हा मार्च महिना आपल्या राशीला आनंदाचा, समाधानाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात मीन राशीबद्दल अवश्य जाणून घ्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.